श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। गेल्या महिन्यात मी एक व्हिडिओ टाकलेला, जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर एका गोष्टीपासून लांब राहा, आणि बऱ्याच माझ्या ताई व दादांना तो व्हिडिओ खूप आवडलेला, म्हणजे चांगल्या कमेंट्स आलेल्या। नंतर बऱ्याच जणांनी पाहिला, बऱ्याच जणांना म्हणजे त्यातील गोष्टी पटल्या। आता खरंच अजून एक अशी गोष्ट आहे की खरंच तुम्हाला सुखी राहायचंय, तुमच्या स्वप्नापर्यंत ध्येयापर्यंत जायचंय, तुम्हाला सक्सेस व्हायचंय, त्यांनी खरंच ती गोष्ट मनापासून करून बघा, तुम्हाला नक्की त्याचा चांगला रिझल्ट येईल। आता आज माझ्या बऱ्याच अशा ताई आहेत की त्या म्हणतात की ताई आम्हाला सुद्धा यूट्यूबमध्ये यायचे, पण भीती वाटते। आता ही भीती कशाची आहे ते माझ्या लक्षात आलेलं आहे की तुम्हाला भीती वाटते ती लोकांची। लोक काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, माझा मित्र परिवार, नातेवाईक, घरातील काय म्हणतील, ही असंच व्हिडिओ बनवते किंवा ही असंच करते तसंच करते। हल्ली काय झालंय, आपण एवढं लोकांचं टेन्शन घेतलंय, एवढं लोकांना घाबरून जगायला लागलोय ना की बसच। त्यामुळे तर बऱ्याच वेळेला आपण पुढे जाऊ शकत नाही। तुम्ही बघतच असशील, आजकाल आपण काही करायचं म्हणलं ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कधी स्वतःचा एवढा विचार करत नाही ना, एवढा दुसऱ्यांचा करत असतो, एवढा आजूबाजूच्या लोकांचा करत असतो। बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या डोक्यात ना एखादी काहीतरी चांगलं करण्याची कल्पना असते, काहीतरी आपण चांगल्या विचारात असतो, आणि नेमकं त्यावेळेला आपल्याला कोणतरी भेटतं, कोणाचा तरी कॉल येतो किंवा काहीतरी असं घडतं, आणि आपण ज्या गोष्टी करत असतो त्या गोष्टींना तिथंच फुल स्टॉप मिळतो, आणि आपण त्या दुसऱ्या व्यक्तीचा विचार आपल्या डोक्यात प्रवेश करतो, किंवा ती काय म्हणली, हा काय म्हणला, त्याचं असं झालं, तिचं तसं झालं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करत बसतो। तसं पाहिलं तर दुसऱ्याच्या आयुष्याचा आपण विचार करून आपल्याला काही सुद्धा फायदा नसतो किंवा काहीच उपयोग नसतो। खरंच तुम्हाला जर सुखी व्हायचंय, खरंच पुढे जायचंय आयुष्यात, काहीतरी तुमच्या ध्येयापर्यंत, स्वप्नापर्यंत पोहोचायचंय ना, तर तुम्ही खरंच लोकांपासून लांब राहा। आता तुम्ही म्हणाल ताई जर लोकांच्या संपर्कात नाही राहिलो तर आपल्याला कसं कळणार काही गोष्टी, काय गरज आहे तुम्हाला काही गोष्टी कळवून घ्यायच्या, हेच मला कळत नाही। माझं सुद्धा असंच झालेलं, मी बऱ्याच सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचे, सगळ्यांना विचारायचे, मला असं वाटायचं जर आणि प्रत्येक वेळी मी पण असा विचार करायचा, मी जर हे केलं तर लोक काय म्हणतील, ते केलं तर लोक काय म्हणतील। पण जेव्हापासून मी सोडून दिलं ना, तेव्हापासून माझं मी सुखी झाले, कारण आपलं तेच झालंय। आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ताईंचा हाच प्रॉब्लेम झालाय। काय करायचं म्हणलं, एखादा जरी ड्रेस तुम्हाला घालायचा म्हणला तरी आपण हा विचार करतो की लोक काय म्हणतील, शेजारचे काय म्हणतील, माझ्या घरातले काय म्हणतील। हा ठीक आहे, मी असं म्हणत नाही, तुमच्या घरातल्यांचं मत घ्या, पण बाकीच्या बाहेरच्या समाजाचा जास्त विचार करू नका ना। तो आता एखाद्या जरी ताईला जॉब करायचा असला या वयात, तरी म्हणजे बऱ्याच अशा ताई विचार करतात, बापरे आत्तापर्यंत मी जॉब केला नाही, आत्तापर्यंत मी घराच्या बाहेर पडले नाही, आत्तापर्यंत मी यूट्यूबवर काम केलं नाही, आणि अचानक कसं करू, मला काय म्हणतील, माझ्या शेजारचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील। तुम्ही मला एक सांगा, तुम्ही जरी घरात राहिला तरी लोक काय म्हणतात हो तुम्हाला, आजूबाजूची किंवा चार लोक असेच म्हणतात, हा त्यांना काही काम आहे, बायकांना काही घरात काम असतं, बघितले तर चार भांडी घासायची, जेवण बनवायचं झालं, मग त्या रिलॅक्सच। पण आपल्याला माहित असतं ना हो आपल्याला घरात किती काम आहे। जरी तुम्ही बाहेर जॉबला गेला, एखादं काम करत असला तरी तुम्हाला काय म्हणणार, हा तिला बघेल तेव्हा पैशाच्याच पाठी लागलेली असते, पैशाच हवे असतात, बघेल तेव्हा कामच करत असते, म्हणजे कसंही राहा लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहेत। आणि आपल्या आजूबाजूच्या आपलीच अशी माणसं असतात की ते आपल्याला पुढे जाऊन देत नाही, ती नेहमी आपल्याला पाठी खेचत असतात, आणि आपल्याला सवय असते की अशाच माणसांच्यात राहायचं। हे बघा, जोपर्यंत तुम्हाला तुमचं जे तुम्ही काहीतरी ध्येय ठेवलंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काहीतरी ध्येय ठेवा, काहीतरी स्वप्न बघा, तरच तुम्ही पुढे जाल। तुम्ही जोपर्यंत काही बघणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही या अशा लोकांच्यात राहणार आणि आयुष्यभर दुःखी राहणार, कधीच सुखी राहणार नाही। आज मी माझ्यासारख्या बऱ्याच ताईंना बघितलंय की त्या का दुःखी आहेत, की लोक काय म्हणतील, घरातले बाहेरचे काय म्हणतील, हे काय म्हणाल आणि ते काय म्हणाल, यामुळे तुम्ही बऱ्याच जणी दुःखी आहात। हे बघा, जोपर्यंत आपण लोकांचा विचार करणार ना तोपर्यंत आपण दुःखीच राहणार, जेव्हा आपण स्वतःचा विचार करू ना त्यावेळेला सुखी राहणार। मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही दुसऱ्यांचा विचार करू नका, ज्यांनी तुमच्यासाठी खूप केलंय, ज्यांनी तुम्हाला नेहमी सपोर्ट केलाय, तुमच्या दुःखात सहभागी झाले, तुमच्या ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय ना, अशा लोकांना कधीच विसरू नका, अशा लोकांच्या सोबत नेहमी राहा। पण ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास झालाय, ज्यांनी प्रत्येक म्हणजे दुःखात, तुमच्या अडचणीत कधीच उभे राहिले नाहीत, आणि तुम्हाला भरपूर निगेटिव्ह
कमेंट केलेल्या आहेत, तुम्हाला कसा त्रास होईल हे बघितलंय. अशा लोकांच्यापासून तुम्हाला जेवढं लांब राहता येईल ना तेवढं लांब राहा, तरच तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही ठरवायचंय की आपण कोणत्या लोकांच्या सोबत राहायचं. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आपली एखादी मैत्रीण नसते किंवा शेजारी नसते किंवा कोणीही असतं, आपल्याला येऊन सांगतं की तिचं कोणाशी तरी भांडण झालेलं असतं ना, आपल्याला सांगतात बघ ना आमचं असं असं भांडण झालं. आपण काय करतो, आपल्या हातातलं काम सोडतो किंवा आपण काय करत असेल ना ते सोडतो आणि तिचं सांत्वन करत बसतो, तिला समजून सांगत बसतो. 4 दिवस तिचं किती टेन्शनमध्ये जाईल, ह्याच्यामध्ये जाईल, आपण तिची काळजी घेतो आणि परत 10-15 दिवसांनी किंवा महिन्यानं बघतो तर त्या दोघी एकत्र फिरत असतात, त्या एकत्र व्यवस्थित बोलत असतात आणि मग आपल्याला वाटतं अरे मी तर हिला एवढं समजून सांगितलं, म्हणजे मी हिच्यावर एवढा माझा वेळ वाया घालवला आणि हिला जे करायचं होतं तेच केलं. बघा, तुम्हाला आजूबाजूला तुमच्या अशीच बरीच माणसं भेटतील. आपल्याला वाटतं की त्यांना चांगल्या गोष्टी सांगाव्यात, त्यांना चांगलं, पण हे बघा प्रत्येकाला चांगलं वाईट प्रत्येकाचं समजत असतं. तुम्ही आणि ह्या गोष्टी तुम्हाला कधी समजतात की आपल्याबरोबर कोण वाईट वागतंय कोण चांगलं वागतंय हे कधी समजतं, ज्यावेळेला आपल्यासोबतचा आपल्याला तिथंच ठेवून पुढे जातो, त्याच्या तो आयुष्यात सुखी होतो, त्याचा तो लाईफ व्यवस्थित जगत असतो ना, त्यावेळेला आपल्याला कळतं अरे आपण तर त्याचा रात्रंदिवस विचार करत बसलो, त्याच्यासाठी एवढं सगळं करत बसलो आणि तो त्याच्या मार्गाने गेला आणि आपण आहे इथंच राहिलो. त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा मनाला लागतात की अरे मी तर किती टाइम वेस्टेज केला. पण काही लोक अशी असतात की जे तुम्हाला सोबत घेऊन जातात. खरंच अशा लोकांच्या संपर्कात राहा, का तर तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचाल. आणि अशीही काही लोक आपल्याला भेटतात की त्यांचं काम असेल ना की ते आपल्याला फोन करतात, आपल्याशी खूप गोड बोलतात, आपल्याला ना एवढं म्हणजे छान हे करतात ना की आपण ना जे पाठीमागं झालेलं ना ते सगळं विसरून जातो आणि आपण म्हणतो नाही बरोबर आहे, म्हणजे आपण खरंच छान आहोत, ते आपल्याला एवढा रिस्पेक्ट देतात, हे ते त्यांचं काम होऊ द्या, त्यांचं सगळं होऊ द्या, ते ना लगेच तुम्हाला विसरून जाणार. नंतर तुम्ही जवळून जरी गेला ना तरी तुम्हाला किंमत विचारणार सुद्धा नाही. असा बऱ्याच जणांना अनुभव आला असेल. आणि तुम्ही एक बघा, जे यशस्वी झालेत, जे पुढे गेलेत, ज्यांच्या हातात काहीतरी काम आहे, स्वप्न आहे, ध्येय आहे ना, ते अशा लोकांच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांचं एकच टार्गेट असतं, आपलं काम कसं व्यवस्थित होईल. हा, ते सुद्धा लोकांच्यात मिसळतात, असं नाही, पण जेवढ्याच तेवढं. कोणी काही सांगितलं तर हा ठीक आहे, हो हो असं म्हणून त्यांच्या ते कामाला निघून जातात. पण अशी आपलं काय झालंय, एखादं कोणी काही बोललं की आपण तेवढाच विषय घेऊन बसतो, दिवस दिवस त्याच गोष्टींवर विचार करत बसतो. कारण आपण स्वतः ती मेंटॅलिटी करून घेतली आणि आपलं काय झालं, आपण आपला कमी विचार करतोय, जगाचा जास्त विचार करतोय. हे बघा, आज तुमच्याकडे 100 रुपये नसले तर तुम्हाला जगातील कोणताच व्यक्ती येऊन देणार नाही की चल तुझ्याकडे आज 100 रुपये नाहीत. ते तुमचं तुम्हाला स्वतःला कमवायचंय. आज जरी तुमच्या आयुष्यात कितीही दुःख असलं ना, तुम्हाला स्वतःला त्यातून बाहेर पडायचंय. कोणी येऊन म्हणणार नाही. हा, माणसं येतात, सांत्वन करायला येतात, 2 मिनिट बसतात, आपल्याला 2 चांगले शब्द सांगतात आणि त्यांचे ते निघून त्यांच्या आयुष्यात जातात आणि आपण काय करतो, तिथंच बसलेलो असतो. बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की आपण म्हणजे एखाद्या प्रसंगातून बाहेर पडलेलो असतो, आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि अचानक कोणीतरी येतं आणि आपल्याला आपल्या दुःखाची जाणीव करून देतं किंवा आपण किती अडचणीत होतो, कसं काय, म्हणजे ते सगळं देतो आणि मग आपल्याला तेच आठवतं, अरे मी माझ्या बाबतीत असं झालेलं, माझ्या बाबतीत तसं झालेलं, आणि आपण त्यातच राहतो. आणि जो सांगणारा असतो ना तो निघून जातो, तो त्याच्या तो कामाला जातो. मग अशा पण गोष्टी घडतात. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचंय की आपल्या मनावर किती लोकांचा परिणाम होऊ द्यायचा. उद्या तुम्हाला कुणीही कितीही काही म्हणू दे, हो ठीक आहे म्हणायचं. जरी तुम्हाला एखादा म्हणला ना तू खूप वाईट आहेस, तू असंच आहेस, तसं, हो ठीक आहे म्हणायचं आणि तुम्ही पुढे निघून जायचं. पण तुम्ही स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा ना आतून की बसच. एक तर तुम्ही कोणाबद्दल वाईट बोलू नका आणि दुसऱ्याला सुद्धा वाईट बोलून देऊ नका. ठीक आहे, हे बघा, आयुष्य आहे, त्यातमध्ये आपल्याला आयुष्याच्या वाटेवर चालताना बरीच माणसं भेटणार आहेत, पण आपण ठरवायचंय ना आपण कसं राहायचं. समोरचा माणूस कुठल्या उद्देशानं बोलतोय हे आपल्याला माहिती नसतं. ज्या वेळेला आपल्या मनाला जखम होते, आपल्याला त्रास होतो ना, त्याच वेळेला कळतं की बापरे त्याचा काय समोरच्याचा उद्देश होता. तोपर्यंत काही गोष्टी कळत नाहीत. आणि आता मीही किती सांगून ना, जोपर्यंत प्रत्येकाला अनुभव येत नाही ना, कारण अनुभव ही अशी गोष्ट आहे ना, तो प्रत्येकाला आल्याशिवाय त्यातून आपल्याला काहीच शिकायला मिळत नाही. आणि ज्याला अनुभव येतो, जो त्यातून शिकतो ना, तोच पुढे जातो. अनुभव येऊन सुद्धा जर आपण परत तेच करत बसलो ना, तर आपण कधीच आयुष्यात पुढे जाणार नाही. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्हाला आयुष्यात सुखी समाधानी व्हायचंय, कुठंतरी तुम्हाला सक्सेस मिळवायचंय ना, तर पर्याय नाही, अशा काही लोकांच्या पासून लांब राहा. अशा म्हणण्यापेक्षा सगळ्या लोकांपासून लांब राहा आणि तुम्ही तुमच्या टार्गेटवर, तुमचं काय ध्येय आहे त्याच्यावर फोकस करा. तुम्ही त्यात यशस्वी नक्की व्हाल. कारण तुमच्या आता
आपण तुम्हाला एक्झाम्पल देते. आपण ज्या वेळेला बऱ्याचदा युट्यूबवर आज काम करतायत, आपल्या डोक्यात काहीतरी वेगळं असतं बघा, युट्यूबवर कोणता विषय मांडायचा किंवा काहीतरी करायचं असं तसं, आणि अचानक एखादी कमेंट आपल्याला येते आणि आपल्या विरुद्ध बोललेलं असतं. मग त्यावेळेला आपल्याला खूप मनाला लागतं, अरे मी एवढं सगळं करते, एवढं व्यवस्थित करते आणि अशी का मला कमेंट आली. आपण त्याच कमेंटमध्ये राहतो. किंवा कोणीतरी आपल्याला बोलतं की हा व्हिडिओ तुझा एवढा खास नाही, तू काय असं. त्यावेळेला आपण ना जे काम करत असतो ना त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्या वाईट गोष्टींच्याकडेच लक्ष देतो आणि त्याच लोकांच्याकडे लक्ष देतो. बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं, आपण दुसऱ्यांना विचारतो मी कशी दिसते, मी हे करू का, मी ते करू का. अरे तुम्हाला वाटलंय ना, तुम्हाला योग्य वाटतंय ना, एकतर बघा तुम्हाला योग्य वाटलंय तुम्ही करा. एकतर तुम्ही त्यातून उभे तरी राहिले तर पडला तर समजायचं की एक आपल्याला शिकायचं होतं, एक चांगला अनुभव आला. म्हणून असं रिकामटेकडे बसण्यापेक्षा, लोकांचे फालतू विचार करण्यापेक्षा काहीतरी काम करूया ना आणि आयुष्यात पुढे जाऊ. मला परत माझ्या सगळ्या गोडताईंना एकच सांगायचंय की तुम्हाला खरंच आयुष्यात सुखी व्हायचंय ना, तुम्ही ना खरंच, आणि तुम्हाला युट्यूबमध्ये सक्सेस मिळवायचंय ना, तर तुम्ही खरंच अशा लोकांच्या पासून लांब राहा की ज्या लोकांपासून तुम्हाला त्रास होतो. खूप निगेटिव्ह कमेंट्स येतात, ज्या लोकांचा तुम्ही रात्रंदिवस विचार करताना, खरंच अशा लोकांपासून लांब राहा. कारण तुम्ही आहे तिथंच राहणार, तुम्ही फक्त विचार करत राहणार आणि तुम्ही ज्यांचा विचार करतायत ना ते त्यांच्या आयुष्यात म्हणजे छान त्यांचं ते आयुष्य जगणार. मग आपण का मागं राहायचं. आणि तुम्हाला कोणी सुद्धा म्हणायला येणार नाही की तू तुझ्या आयुष्यात खूप पाठी राहिले, चल मी तुला हात देतो, आपण पुढे जाऊया, असं म्हणायला कोणीच येणार नाही. कोणाच्या तरी नशिबात अशी ठराविकच माणसं येतात आणि ती म्हणजे अशी क्वचितच अशी माणसं आपल्याला भेटतात की जे आपल्याला पुढे जाण्यासाठी हात देतात. अशा माणसांचा हात कधी सोडू नका. पण अशी सुद्धा तुम्हाला माणसं भेटतील की जे तुमच्या सोबत होती पण ते एकटेच पुढे गेले आणि तुम्ही आहे तिथं आहात. मग आता तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या आयुष्यात आता तुम्ही कोणत्या माणसांसोबत राहायचं आणि कोणत्या माणसांसोबत नाही राहायचं. ही छोटीशी माहिती तुम्हाला द्यावीशी वाटली, इथेच थांबवते. काही चुकलं असेल तर तुमच्या सगळ्यांची माफी मागते. श्री स्वामी समर्थ.